जय महाराष्ट्र. मी प्रशांत अरुण मगर उर्फ प्रेम पाटील, भारत एन एस न्यूज चॅनल एडिटर, त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय मानवाधिकार शहराध्यक्ष व भारतीय एन एस न्यूज एडिटर. आणि माझ्यासोबत आहे ते शिवसंग्राम जिल्हाध्यक्ष दिलीप दादा बर्नाटे. आज आम्ही सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी जे आहेत प्रसाद पाटील साहेब यांना भेटायला आलो असता, म्हणजे याच्या पहिले 2-3 वेळा भेटायला आलो, त्यांना फोनसुद्धा लावले पण ते फोन उचलत नाही आणि भेटायला टायमिंग त्यांचा कन्फर्म नसती कधी त्यांना भेटायचं. जेव्हा आलो मी 2 ते 3 वेळा येऊन गेलो या ऑफिसमध्ये, पण तरीसुद्धा साहेब मला एकदाही भेटले नाही. एकदा भेटले फक्त सकाळच्या वेळेला आलो मी, त्यावेळेला भेटल्यानंतर ते परत भेटतच नाही आणि फोन केला तर फोन उचलत नाही. आता विषय असा आहे की आपण गायगाव डाबकी रोड जो आहे त्या रोडच्या संदर्भातलं एक निवेदन आपण साहेबांना दिलं होतं आजच्या 1-1.5 महिन्याआधी. आणि त्या 1-1.5 महिन्याआधी दिल्यानंतर साहेबांना विचारलं की त्याच्यानंतर मी त्यांना विचारलं की अजूनपर्यंत त्यावरती काय कारवाई केली किंवा कॉन्ट्रॅक्टरवरती काय कारवाई केली या संदर्भात मी त्यांना लेटरसुद्धा मागितलं. त्यांनी मला 2 वेळा सांगितलं की मी तुम्हाला लेटर देतो, त्या संदर्भात संपूर्ण देतो, तुम्हाला लिहून लिखित स्वरूपात देतो, पण अजूनपर्यंत त्यांनी लेटर मला दिलेलं नाही आहे. तर या संदर्भातच मी त्यांच्या बोलासाठी आलो असता या ठिकाणी अशा प्रकारचा मला एक अनुभव आला की अधिकारी दालनामध्ये नाही आहे, टायमिंगच्या पहिले निघून जातात. पण सर्वसामान्य जनता व गोरगरीब जनतेनं जर अशा प्रकारचे जर का निवेदन द्यायचं असतं त्यांनी जायचं कुणाकडे व कुणाकडे द्यायचं हा सुद्धा या ठिकाणी विचार पडतो. आवक जावकमध्ये दिल्यानंतर साहेबांच्या कॅबिन पण जाणार केव्हा व साहेब त्यानंतर कारवाई करणार केव्हा हा सुद्धा प्रश्न पडतो. या ठिकाणी शासनाच्या वतीने पूर्णतः भोंगळ कारभार सुरू आहे. प्रसाद पाटील साहेबांना फोन लावा जसे तुम्ही बोलले तरीही त्यांच्यावर त्या गोष्टीवर कुठल्याही प्रकारची ॲक्शन या ठिकाणी घेतल्या जात नाही. अशा प्रकारचा अनुभव मी पत्रकार असून मला सुद्धा आला, एक पदाधिकारी असल्यानंतर मला आला. अशा प्रकारचा अनुभव जर आमच्यासारखे जर पदाधिकाऱ्याला जर पत्रकाराला येऊ शकते तर सर्वसामान्य जनतेनं कोणाकडे तक्रार करावी हा सुद्धा प्रश्न पडतो. त्यामुळे मी प्रशासनाला विनंती करतो की यावरती ताबडतोब कारवाई करण्यात यावी व सदर अधिकाऱ्यांना समज देण्यात यावा हे जिल्हाधिकारी यांना विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराय.